फक्त मराठी, फक्त मराठी. देवाची वारी, कीर्तनाची वारी. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्राप्त वेळी, प्राप्त काळी, प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञान्यांचे राजे, अलंकापूर निवासी मुक्त कैवल्य भगवान श्री ज्ञानोबराय. या ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याचं रूपक, त्या रूपकाचं वर्णन करणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल अभंगाद्वारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय एका सखीसोबत बोलताय, म्हणजे एका मैत्रिणीसोबत बोलताय. ज्ञानोबराय मैत्रिणीच्या सोबत बोलताय म्हणजे आम्हाला सर्वांना प्रश्न निर्माण होईल, ज्या अर्थी ज्ञानोबराय एका मैत्रिणीसोबत बोलताय. ज्ञानोबराय तर संन्यासी आहेत, मग ज्ञानोबरायांना पण मैत्रीण होती का, हा प्रश्न आपल्याला निर्माण होईल. पण ज्ञानोबरायांची मैत्रीण वेगळी आहे आणि तुमची आमची सुद्धा मैत्रीण आहे, पण ती जरा वेगळी आहे. ज्ञानोबरायांची मैत्रीण कोण, तर ज्ञानोबराय ज्या सखीसोबत बोलताय ती बुद्धिरूपी मैत्रीण आहे. ज्ञानोबराय ज्या साजनीच्या सोबत बोलताय ती बुद्धिरूपी साजनी आहे आणि त्या साजनीला आपलं मनोगत सांगताय. रूप पाहता लोचनी, हे साजनी मी ते रूप पाहिलं, सुख झाले वो साजनी, हे साजनी मला ते रूप पाहून सुख झालं. मग साहजिकच सुख ज्या अर्थी ज्ञानोबरायांना झालं साजनीला सांगताय. मग साजनीनं ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला, ज्या रूपाला पाहून ज्ञानोबराय तुम्हाला सुख झालं ते रूप नेमकं आहे तरी कोणतं. ज्ञानोबरायांनी उत्तर दिलं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्याला पाहिलं तो बरवा विठ्ठल आहे, ज्याला पाहिलं तो बरवा माधव आहे आणि त्याला पाहून मला सुख झालं. मग साजनीनं विचारलं, ज्ञानोबराय काय कौतुक सांगताय, त्याला पाहिलं आणि म्हणे मला सुख झालं. ज्ञानोबराय त्याला पाहणं काय एवढं अवघड आहे का, असंही गेलं तरी तो दिसतो. मग ज्ञानोबरायने सांगितलं, साजनी तो दिसणं वेगळं आणि त्याला पाहणं वेगळं. मी त्याला बघितलं पाहिलं पण ते अंतकरणाच्या दृष्टीनं पाहिलं आणि असं पाहण्यासाठी बहुता सुकृताची जोडी, जन्मोजन्मीचं सुकृत असावं लागतं. म्हणून विठ्ठली आवडी, मग त्या नामाबद्दल आवड निर्माण होते, मग त्या भगवंताबद्दल आवड निर्माण होते. कुणाची, तर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग साजनीनं एक शेवटचा प्रश्न विचारला, महाराज त्याला पाहून सुख झालं म्हणजे तो सुखरूप असला पाहिजे. ज्ञानोबरायांनी उत्तर दिलं, साजनी तो फक्त सुखरूपच नाही, सर्व सुखाचे आगर. तो कसा आहे, सर्व सुखाचा आगर आहे. कोण तो, बाप, तो सर्वांचा मायबाप आहे. रखुमा देवी वर, रखुमा म्हणजे रुक्मिणी माता, वर म्हणजे पती, रुक्मिणी मातेचा तो पती आहे. आणि असा विठ्ठल मी पाहिला आणि त्याला पाहून मला सुख झालं. विठ्ठल विठ्ठल जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनाम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जेणे धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन भाळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठल 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा चार चरणाचा रूपक प्रकरणातील हा अभंग. ज्ञानोबारा या अभंगाद्वारे त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्यानंतर जे सुख झालं त्याचं वर्णन करतात. जे ज्ञानोबाराय वर्णन करतात ते सामान्य अधिकाराचे नाही आहेत. ज्ञानोबारायांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्याबद्दल एक प्रश्न निर्माण होतो. ज्ञानोबाराय हे स्त्री होते की ज्ञानोबाराय हे पुरुष होते. आता काही लोकांचं उत्तर येतं ज्ञानोबाराय पुरुष होते, काहींचं उत्तर येतं ज्ञानोबाराय स्त्री होते. पण मी माझ्या भाषेत तुम्हाला परिभाषा करून देते, माझ्या भाषेत तुम्हाला उत्तर सांगते. ज्ञानोबाराय हे एक स्त्री होते. तुम्ही म्हणाल ज्ञानोबाराय जर स्त्री होते तर पुरुष कसं काय दिसतात? आम्हाला तर ते पुरुष दिसतात, मग ते स्त्री कशी आहेत? याचं उत्तर ज्ञानोबाराय हे बाई आहेत. तुम्ही म्हणाल मनानं सांगतात का ताई? मनानं नाही. याचं उत्तर आमच्या संतांनी दिलंय. नाथबाबा याचं वर्णन करतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तसे. म्हणजे ज्ञानोबाराय हे आई आहेत. बरं ताई, ज्ञानोबाराय जर आई आहेत नाथबाबा सांगतात तर मग आई असण्यासाठी फक्त नाथ महाराजांचंच ऐकणं महत्वाचं आहे का? की काही वेदांना विचारावं लागेल, शास्त्रांना विचारावं लागेल, कुणाला तरी विचारावं लागेल? फक्त संतांचं म्हणणं मान्य करून जमणार नाही असे सुद्धा काही जण म्हणतात. याच्याकरता जरा वेदांना विचारूया, याच्याकरता जरा शास्त्रांना विचारूया. मग वेदशास्त्रांना सांगितलं वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. म्हणजे वेदानंही सांगितलंय, शास्त्रानंही सांगितलंय ज्ञानोबाराय आई आहेत. बरं पटलं आम्हाला. मग ज्ञानोबाराय जर आई आहेत तर बघा ना, जी बाई असते ती आई असते आणि जी आई असते तिला लेकरं असतात. मग ज्ञानोबाराय हे बाई आहेत हे सिद्ध झालं. ज्ञानोबाराय आई आहेत वेदशास्त्रानं सिद्ध केलं. मग आईला लेकरं असतात हे सिद्ध करा बरं. ज्ञानोबारायांना सुद्धा मुलं. किती मुलं? 4 मुलं. ज्ञानोबारायांचा पहिला मुलगा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. पटलं. ज्ञानोबारायांचा मुलगा साधक. ज्ञानोबारायांचा दुसरा मुलगा योगी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. बरं. ज्ञानोबारायांचा तिसरा मुलगा संन्यासी. ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा संसारिक. हे 4 मुलं ज्ञानोबारायांना प्राप्त झाले. 4 मुलं ज्ञानोबारायांचे. आता प्रत्येक आईबापाची एक इच्छा आहे. कोणती माहिती आहे का? आपण काबाड कष्ट करायचे पण मात्र आपल्या लेकरा बाळांना सुखात ठेवायचे. आपल्या लेकरा बाळांना सुखात राहावं ही आईबापाची इच्छा आहे. आपल्या लेकरा बाळांसाठी कमवून ठेवावं ही प्रत्येक आईबापाची इच्छा. मग ज्ञानोबारायांची सुद्धा ती इच्छाच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मी सुद्धा माझ्या लेकरांना कमावून ठेवणार आहे, पण तुमच्या आमच्या इस्टेटीसारखी नाही आहे. तुमची आमची इस्टेट जी कमवतो ना याच्यात आपण गेल्यानंतर पोरांमध्ये भांडणं. पण मात्र ज्ञानोबारायांची जी इस्टेट आहे ती अशी आहे. ज्ञानोबारायांची चौघांकरता 4 इस्टेट. ज्ञानोबारायांची योग्यांकरता संपदा. योग्यांची इस्टेट कोणती? सांगदेव 65. ज्ञानोबारायांची संन्यासाकरता इस्टेट अमृत अनुभव. ज्ञानोबारायांची साधकाकरता इस्टेट ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानोबारायांचा सगळ्यात लहाना पोरगा त्याचं नाव संसारिक म्हणजे तुम्ही आम्ही. प्रत्येक मुलगा आईबापाला सुख देतो असं नाहीये. आईबापाने इस्टेट कमवून सुद्धा मुलं सुख देतीलच याची 100% गॅरंटी नाहीये. मग त्या माईनं ज्ञानोबारायांनी सुद्धा तुमच्या आमच्याकरता इस्टेट कमवली पण तुम्ही आम्ही सुद्धा त्यांना सुख दिलंच असंही नाहीये. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जेव्हा आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले की दार बंद व्हायचे आणि दार बंद झाले की मधून आवाज यायचा पुढच्या दारी जा, भिक्षा मिळणार नाही. ज्ञानोबारायांनी ती भिक्षेची झोळी घ्यावी आणि पुढच्या दारामध्ये पोहोचावं. अहो घरामध्ये कुणीच नाही हा आवाज ज्ञानोबारायांच्या कानावरती पडायचा. समोरून कुणी आलं तर संन्यासाची पोरं पाहिले म्हणून विटाळ झाला की लोक स्नान करायचे. एवढी अवहेलना त्या ज्ञानोबारायांची. अहो अवघी 4 वर्षाची मुक्ताबाई तिनं दादाकडे
भोजन मागावं, दादानं भिक्षा घेऊन भिक्षा मागण्यासाठी आळंदीमध्ये फिरावं, पण आळंदीमध्ये फिरता फिरता कुणी अन्नाचा कणही वाढू नये. त्या ज्ञानोबारायनं रिकामी झोळी घेऊन परत यावं. ही अवस्था ज्ञानोबारायांची. 4 वर्षाची मुक्ताबाई, काय मनाला वाटत असेल तिच्या? कल्पना करा, 4 वर्षाचं लेकरू बिना अन्ना पाण्याचं झोपतंय, काय अवस्था त्या मुक्ताईची. मग एवढे दुःखाचे दिवस काढत काढत, एवढं दुःख ओलांडत ओलांडत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो दुःखाचे डोंगर ओलांडतो ना, त्याला नक्कीच सुखाची हिरवळ पाहायला मिळत असते. म्हणून दुःखाची डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ पाहायला मिळतच नाही, ही म्हण आपल्याकडे. म्हणून दुःख ओलांडत चला, दुःख सहन करत चला. रात्र गेली की दिवस उगत असतो. म्हणून जीवनात दुःखी झालात ना तर वाईट निर्णय घेऊ नका. दुःख येणारच आहे, पण दुःखाच्या मागून सुख येतंय हे ठरलेलंच आहे. देवाची येत वारी, कीर्तनाची वारी.